नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आणि तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। चला, आजच्या व्हिडिओचा आपला महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर ह्या ठिकाणी टीईटी बघा, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा आणि टीएआयटी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ह्या दोन्ही परीक्षांचा मास्टर स्टडी प्लॅन काय असायला पाहिजे, मास्टर स्टडी प्लॅन कसा असावा आणि आपण अभ्यास कसा करायचा आहे आणि त्या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर आपल्याला 100% यश कसे मिळणार आहे हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये कुठेही स्किप करू नका, अदरवाईज तुम्हाला म्हणजे हा प्लॅन काय, कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे तुम्हाला कळणार नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या। ठीक आहे, चला पुढे जाऊया। आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, तुम्हाला बऱ्याच लोकांना काय सवय असते की जेव्हा नोटिफिकेशन येईल, प्रत्यक्ष परीक्षेची नोटिफिकेशन येईल, जाहिरात येईल, त्या दिवशी आपण काय करतो, अभ्यासाला सुरुवात करतो, क्लास शोधतो, पुस्तके विकत घेतो। तसं करायचं नाही आहे। म्हणून मी इथे सांगत आहो की बघा, शेड्यूल शासनाने देऊन ठेवलेलं आहे आणि मग म्हणता यांच्यावर भरोसा नाही। तुमच्यावरही काय भरोसा की तुम्ही रेग्युलर अभ्यास करता की करत नाही। बघा, इथे टीईटी ही कधी होणार आहे सर, लक्षात घ्या। टीईटी ची गोष्ट मी रेग्युलर व्हिडिओतून सांगत आहो, पुन्हा म्हणते फक्त परीक्षेला आम्हाला एवढेच दिवस दिले, तेवढेच दिवस दिले म्हणून माझा स्कोर आला नाही, मी एका मार्काने नापास झालो, अशा गोष्टी टाळण्यासाठी मी तुम्हाला हे रेग्युलर सांगत आहो। टीईटी एक्झाम ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मध्ये, म्हणजे तुमचा अभ्यास युद्ध पातळीवर सुरू पाहिजे। नोटिफिकेशन केव्हाही येऊन थडकू शकते, हा महत्त्वाचा पॉईंट। आणि त्याच्यात परत टीएआयटी एक्झाम, लक्ष द्या, परत काय सांगतोय मी तुम्हाला, टीएआयटी एक्झाम, तर हे ते लक्षात ठेवा। टीएआयटी एक्झाम सर केव्हा आहे तर इथे बघा, टीएआयटी इथे नोव्हेंबर-डिसेंबर 2024 बघा, हे शासनाने कोर्टात सादर केलेलं टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे मागच्या वेळेस असंच झालं, 17चीच भरती पूर्ण व्हायची आहे तर मग 2022ची भरती होईल का, असा प्रश्न विचारणारे शेकडो नकारात्मक दृष्टिकोन बाळगून असणारे अभियोग्यताधारक होते। परीक्षा 21 दिवसात घेतल्या गेली आणि प्रचंड स्कोअरवर परिणाम झाला। म्हणून आता तसं होऊ नये, ह्यासाठी आपल्याला एक मास्टर स्टडी प्लॅन करायचा आहे। आता तुम्हाला जर समजा काही लोकांना क्लासेस लावण्यासाठी आर्थिक अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी आपण प्रथम या ठिकाणी बघा, एमपीएससी, टीएआयटी, टीईटी, पोलीस भरती ह्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता आपल्या या चॅनलवर असते। या बॅचच्या नियमित नोटिफिकेशनसाठी, स्पर्धा परीक्षा आणि शिक्षक भरतीच्या डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा। सोबतच महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये बघा, आता नुकताच झालेल्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त टीईटी, टीएआयटी, एमपीएससी आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या बॅचेसवर 98% आपण सूट देत आहोत। बघा, 98% ह्या ठिकाणी आपण सूट देत आहोत आणि ही जी ऑफर आहे ती तुम्हाला 20 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। 20 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, हे लक्षात घ्या। या बॅच सोबत तुम्ही कोणतीही बॅच घेतली, पेड बॅच, तिच्यासोबत परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि परीक्षा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज ही तुम्हाला मोफत मिळणार आहे। सोबत आपल्या बॅचमध्ये काय काय मिळेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, लक्षात घ्या। आपल्या बॅचमध्ये तुम्हाला सोबतच काय काय मिळेल तर त्याच्यात बघा, इथे आपण बघत असताना हे लक्ष द्या, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स
PDFs मिळतील मोफत, त्यामध्ये टेस्ट सिरीज मिळेल तुम्हाला. नंतर मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर या ठिकाणी मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येईल हे लक्षात घ्या. आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून 1000+ विद्यार्थ्यांनी TET CTET पास केलेली आहे. निव्वळ 2022च्या भरतीमध्ये 1000+ विद्यार्थी शिक्षक म्हणून जॉईन झालेले आहेत. त्यांचे व्हिडिओ, त्यांची नावे, त्यांचे अभिप्राय, फोटो आपण आपल्या यूट्यूबला व्हिडिओच्या स्वरूपात यूट्यूब कम्युनिटीला टाकलेले आहे. तिथे जाऊन बघा आणि पुढच्या शिक्षक भरतीमध्ये तुमचं नाव निश्चित करण्यासाठी तुम्ही तात्काळ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे आपलं नाव निश्चित करा, हे लक्षात घ्या. चला आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत. तर हे बघा, इथे बघा, हे आपल्या ॲपमध्ये ज्या लोकांनी बॅच घेतलेली आहे बघा, राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ हे आपलं ॲप आहे. आणि या ॲपमध्ये ज्या लोकांनी बॅच घेतलेली आहे त्यांनी ॲपमध्ये अभ्यास कसा करावा किंवा ज्यांनी घेतलेली नाही त्यांनी सुद्धा कसा करावा हे मी या ठिकाणी सांगणार आहोत. तर पहिल्यांदा आपण अभ्यासाचं सूत्र आणि अभ्यासाला असलेले कंटेंट, असलेले विषय बघा, हे समजून घेणं जरुरी आहे आणि हे समजून घेऊनच अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर हे इथे लक्षात घ्या. मग आता इथे बघा, मी थोडंसं या ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे. थोडंसं लक्ष द्या बोर्डकडे. बघा, इथे तुम्हाला एकत्रित कुणाकुणाची तयारी करायची आहे तर ते समजून घ्या. तुम्ही एकत्रितपणे आता ज्यांचं जो कंटेंट झाला आहे, समजा कोणाचा फर्स्ट पेपर झालेला आहे तर त्यानं फर्स्ट पेपरकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. बघा, त्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं. ज्यांचा सेकंड पेपर झालेला आहे तर त्यांनी सेकंड पेपरकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे. बघा, पण आता TIT मध्ये तर स्कोर तुम्हाला प्रत्येकालाच बनवायचाच आहे. त्याच्यामुळे आपण एक सामान्य अभ्यास, कॉमन विषय बघा, कॉमन विषय आता तुम्हाला सांगतो कुठं. TET पेपर 1, TET पेपर 1, TET पेपर 2 काय म्हणून सांगा, मॅथ्स सायन्स. लक्षात घ्या, मॅथमॅटिक्स आणि सायन्स म्हणजे गणित आणि विज्ञान. TET पेपर 2 सोशल सायन्स. सोशल सायन्स म्हणजे काय काय सर आम्हाला, तर सर्व सामाजिक शास्त्रे. त्याच्यामध्ये आम्ही काय म्हणूया बघा, TETचा पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रे जरी तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये भूगोल, अर्थ, राज्य, इतिहास, नागरिकशास्त्र, तर ही लक्षात घ्या. आणि TAIT तर हे अशी आपण काय करणार आहोत, एकूण 4 पेपरच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर आपला फर्स्ट पेपर आहे TET पेपर 1 आणि दुसरा पेपर जो आहे लक्षात घ्या TET पेपर 2 मॅथ्स सायन्स आणि त्याच्यामध्ये TET पेपर 2 सोशल सायन्स आणि त्याच्यानंतर TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना, कोणताही विषय असू द्या, जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करत असता तेव्हा तो अभ्यास फक्त त्या विषया म्हणजे त्या परीक्षेपुरता मर्यादित नाही करायचा. हे बघा, वाक्य, माझी काही वाक्य तुम्ही लिहून ठेवा, नोंद करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रचंड सोपं जाईल. बघा, एक लक्षात घ्या की आता तुम्ही बालमानसशास्त्राचा अभ्यास TET पेपर 1 साठी करत आहे, बरोबर आहे. पण तेव्हा डोक्यात एक आयडिया लक्षात ठेवा, लक्षात घ्या, बालमानसशास्त्राचा अभ्यास तुम्ही TET पेपर 1 साठी करत आहे तर तो ॲज अ टीच तुम्हाला TET पेपर 2 साठी आहे, म्हणजे मॅथ सायन्स मध्ये सुद्धा आहे. बघा, TET पेपर 2 मध्ये सोशल सायन्स मध्ये सुद्धा बालमानसशास्त्र जसंच्या तसं आहे. मग ह्या ठिकाणी आपण बघत असताना सुरुवातीला बघा, इथे बालमानसशास्त्र TET पेपर 1 ला किती प्रश्न आहे सर, 30 प्रश्न. TET पेपर 2 ला किती प्रश्न आहे सर, 30 प्रश्न. TET पेपर 2 सोशल सायन्सला किती आहे सर, 30 प्रश्न. मात्र TAIT ला किती प्रश्न आहे सर, 15 प्रश्न. तर अशा प्रकारे बालमानसशास्त्र तुम्हाला सर्वच परीक्षांना नाही. हा, तर आता तुम्हाला सांगतो, तर काही शिकवणारे शिक्षक तुम्हाला कसं सांगतात की याला हे कंटेंट आहे, याला हे कंटेंट नाही. तर आता कसं होतं तुम्हाला सांगतो, एक गोष्ट सांगतो, जे कंटेंट फर्स्ट पेपरला आहे लक्षात घ्या ते थोड्याफार फरकानं काय म्हणून सांगा सेकंड पेपरला आहे. म्हणजे एकंदरीत तो विषय या सर्व परीक्षामध्ये मुळातून बघा, बेसिक पासून तर उपयोजनापर्यंत, सर्वोच्च उपयोजनापर्यंत कव्हर केलेला आहे, हे तुम्ही समजून घ्या. मग उपयोजनाचे बरेच प्रश्न TAIT मध्ये दिसतात.
हा, उपयोजना म्हणजे बरेच प्रश्न सरसकट त्या 15 प्रश्नामध्ये TAIT मध्ये दिसतात आणि मग ते उपयोजनाचे प्रश्न तुम्हाला वाटतं की सिलेबसला धरून नाही आणि मग तुम्ही वारंवार काय म्हणता TAIT मध्ये बाल मानसशास्त्राचं काही विचारलंच नाही म्हणते. बाबा तुम्हाला काय वाटतं की अभ्यासक्रमामध्ये ज्या गोष्टी ऍड आहे, जे फॅक्च्युअल डाटा आहे, हे कोणी केले, ते कोणी केले, त्याच्या उपपत्तीचं नाव सांगा, त्याच्या उपपत्तीचं नाव सांगा, म्हणजे असं विचारलं म्हणजे झालं का? नाही. लक्षात घ्या, उपयोजन म्हणजे आपण जे काही आपण ज्ञान मिळवू, ज्ञान कमावू, त्याचं उपयोजन होणं जरुरी आहे. लक्षात घ्या. म्हणजे काय म्हणून सांगा, एखाद्या मोटरचा शोध लावला, मग तिचा वापर कशासाठी होणार आहे? लक्षात घ्या. तर त्याचा वापर म्हणजे TAIT मध्ये उपयोजनावर वगैरे प्रश्न वाढतात, तर हे इथे लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्हाला बाल मानसशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना हे कॉमन अभ्यास करायचा आहे. बघा, तुम्ही TET पेपर 1 साठी जरी करत असेल तर लक्षात घ्या, तर तेच बाल मानसशास्त्र पुढे आहे सांगा. TET पेपर 2 मॅथ सायन्स मध्ये सुद्धा आहे. मॅथ सायन्स आहे म्हणून बाल मानसशास्त्र नाही आहे असं डोक्यात घेऊ नका. मी कॉमन सब्जेक्ट ह्याच्यावर पहिल्यांदा चर्चा करतोय. तेच तुम्हाला काय म्हणून सांगा, तर इथे TET पेपर 2 सोशल सायन्सला आहे, तेच तुम्हाला TIT ला सुद्धा 15 मार्कासाठी आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आता राहिली गोष्ट आपल्या ॲपमध्ये हे सगळं कंटेंट तुम्हाला सगळीकडे सारखा दिसेल. बघा, थोड्याफार फरकाने काय म्हणून सांगा, सगळीकडे सारखा दिसेल. तर आता तुम्ही आपल्या ॲपमध्ये अभ्यास करत असताना बघा, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ह्या ॲपमध्ये अभ्यास करत असताना म्हणजे इथे जर प्रॉपर एकदम अत्युच्च दर्जाचं सर्वोत्तम प्रॉपर तिथे शिकवल्या गेलेलं आहे. तुमच्या मुळातून बेसिक कन्सेप्ट्स आणि सगळ्या टॉपच्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या गेलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही कोणत्याही पेपर 1 साठी करा, 2 साठी करा, सोशल सायन्स साठी करा किंवा काय म्हणू TIT साठी करा, तर हे तुम्हाला रिपीट करायची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, इथे काय म्हटलं आहे मी सांगा, रिपीट करायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे, हे या ठिकाणी समजून घ्या. बघा, म्हणजे तुम्ही इथे मुळातच अभ्यास असा करा की पेपर 1 साठी मानसशास्त्र केल्यावर पुन्हा पेपर 2 साठी करावं लागत असेल तर आपण निव्वळ परीक्षेसाठी आणि थातूर मातूर अभ्यास करत आहोत, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही पेपर 1 साठीच अभ्यास करत असताना तो पेपर 2 साठी डन असला पाहिजे, तो पेपर 2 मध्ये सोशल सायन्स साठी डन असला पाहिजे आणि तोच अभ्यास कोणासाठी सांगा, TIT साठी सुद्धा डन असला पाहिजे. असा हा कॉमन सब्जेक्ट आहे बाल मानसशास्त्र, हे लक्षात घ्या. आता बघा, दुसरी गोष्ट मी या ठिकाणी सांगतो, इथे कॉमन सब्जेक्ट आहे बाल मानसशास्त्र, ठीक आहे. आता बघा, मराठी भाषा 1 चा अभ्यास तुम्ही करत असाल तर इथे जो पेपर फर्स्ट आहे, TET पेपर फर्स्ट आहे, 30 गुण आहे. त्यानंतर TET पेपर 2 मॅथ सायन्स आहे, तिथे हे कॉमन आहे, 30 गुण आहे. सोशल सायन्स असेल तर मराठी भाषामध्ये इथे सुद्धा 30 गुण आहे आणि इकडे 15 गुण आहे. म्हणजे हा पॅटर्न कसा आहे सर, सारखाच आहे. लक्षात घ्या. म्हणून मराठी भाषा, मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, लिटरेचर, साहित्य, भाषा ह्यांचा अभ्यास करत असताना तुम्हाला सांगतो हे सर्वांसाठीच असणार आहे. म्हणजे केवळ एका परीक्षेसाठी गृहीत धरून, लक्षात घ्या, एका परीक्षेसाठी गृहीत धरून पुन्हा दुसऱ्या पेपरसाठी पुन्हा नव्यानं करतो, पुन्हा ह्या पेपरसाठी पुन्हा नव्यानं करतो, TIT साठी पुन्हा नव्यानं करतो, असं डोक्यात ठेवू नका. तशाने तुमच्या एक ना धड भाराभर चिंध्या होईल आणि तुम्हाला कॉमन गोष्ट समजली पाहिजे की बाल मानसशास्त्र सर्व परीक्षांना आहे. तर मग ते स्टार्ट टू एंड आपल्याला संकल्पनेसहित प्रॉपर करायचं आहे. भाषा, मराठी भाषा पेपर 1 लक्षात घ्या, भाषा 1 जो आहे तर तो पेपर 1, 2 ला आणि TIT ला आहे. तर अशा मार्कांचा मग तो विषय एकदम स्ट्रॉंग आणि मजबूत करायचा आहे. नंतर इंग्रजी सेम पॅटर्न, लक्षात घ्या, इथे 30 गुण, इथे सुद्धा काय म्हणून सांगा, हे बघा TET पेपर 1 ला 30 गुण, इथे 30 गुण आणि इथे सुद्धा किती गुण सर, 30 गुण आणि इथे किती गुण सर, तर 15 गुण आहेत. तर हा जे बोलत आहोत ते लक्षात घ्या. मग तुम्हाला मजबूत विषय समजेल की याच्यामध्ये आपल्याला कुठे कुठे काय काय करायचं आहे, की सगळीकडे या ठिकाणी बालमानसशास्त्र आहे. बघा, मराठी भाषा 1 हे सुद्धा सगळीकडे आहे आणि त्याच्यानंतर इंग्रजी भाषा वर परीक्षेचं टायटल बघा, तुम्ही जो पेपर देताय त्याचा विषय बघा. म्हणजे तुम्ही असं म्हणाल नाही की ह्या विषयाला मला टाळता येतंय का, नाही, हे सगळ्याचकडे आहे, सगळ्याच परीक्षांना आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्यांना टाळता येत नाही. ह्यांचा पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत तुमचा कट टू कट अभ्यास झालेला असणे हे अत्यंत गरजेचे आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मॅथमॅटिक्स. आता इथे थोडासा फरक पडला. बघा, मॅथमॅटिक्स
तुम्ही जर समजा टीईटीचा फर्स्ट पेपर जर देत असाल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स कंपल्सरीच आहे. बघा इथे किती गुणाला आहे सर, 30 गुणाला कंपल्सरी आहे आणि 30 गुणाला कंपल्सरी आहे. इथे जर समजा टीईटी पेपर 2 मध्ये जर तुमचं मॅथ सायन्स असेल तर तिथे सुद्धा तो 30 गुणांना कंपल्सरी आहेच. ठीक आहे, पण तुमचं जर का सोशल सायन्स जर असेल तर तुम्हाला इथे मॅथमॅटिक्स नाही आहे. टीआयटीला परत 30 गुणाला मॅथमॅटिक्स आहे. म्हणून तुम्ही जर समजा काही लोक असा जर विचार करत असतील की सर माझं सोशल सायन्स आहे, बघा तर सोशल सायन्स आहे त्यांना सुद्धा मॅथमॅटिक्स अनिवार्य आहे. कोणासाठी अनिवार्य आहे तर ते इथे समजून घ्या की तुमचा जर पेपर 1 दिला असेल दादांनो तर तुम्हाला मॅथमॅटिक्स अनिवार्य आहे आणि तुम्ही टीआयटी मध्ये पुन्हा मॅथमॅटिक्सच्या भोवऱ्यात सापडणारच आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की सोशल सायन्स मध्ये मी जर समजा मॅथमॅटिक्स मधून वाचलो तरी ते पुढे सापडणारच आहे. म्हणून तुम्हाला सांगतो फायनल टीआयटी मध्ये मॅथमॅटिक्स तुम्हाला असणार आहे. म्हणून हे लक्षात घ्या, तुम्ही टीईटी पेपर 1 साठी 30 गुण, टीईटी पेपर 2 मॅथ सायन्स साठी 30 गुण आणि टीईटी लक्षात घ्या टीईटी काय म्हणू 2 सोशल सायन्स इथे मॅथमॅटिक्स नाही आहे पण पुढे मॅथमॅटिक्स आहे. तर हे असे कॉमन सब्जेक्ट आहेत, तर यांचा आपण व्यवस्थित आणि प्रॉपर अभ्यास करणं जरुरी आहे. मग आता तुम्ही जसं बोलले सर कॉमन मध्ये कोण कोण, तर बालमानसशास्त्र सर्वांनाच आहे. म्हणून बालमानसशास्त्राचा अभ्यास आपण बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण करायचा आहे. मराठी भाषा लक्षात घ्या, मराठी भाषा इथे आपण काय म्हणू मराठी भाषा पेपर 1 पेपर 2 आणि इकडे काय म्हणू सांगा सगळीकडेच आहे. म्हणून त्याचा बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण अभ्यास करायचा आहे. इंग्रजी भाषा ही सुद्धा सर्वला आहे. म्हणून याचा हे विषय असे नाण्यासारखे खणखणीत असले पाहिजे. त्याच्यानंतर गणित बघा पेपर 1 ला आहे, पेपर 2 मॅथ सायन्सला आहे, टीआयटीला आहे गणित, ह्यांचा सुद्धा अभ्यास आपण प्रॉपर करणं जरुरी आहे. त्याच्यानंतर आपण वळूया परिसर अभ्यासाकडे. लक्ष द्या, टीईटी पेपर 1 परिसर अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर इयत्ता 3री पासून, आता 3रीची पुस्तकं नाही वाचली तरी चालते, पण इयत्ता 4थी 5वी त्याच्यानंतर 6वी या तिन्ही इयत्तांची पुस्तकं तुम्ही वाचणं जरुरी आहे. परिसर अभ्यास भाग 1 भाग 2 असं 4थीला आहे, 5वीला आहे, नंतर 6वीला काय म्हणू वाचून ठेवायचं. 6वीला बघा 6वीची काही लोकांना वाटतं की 6वीत जाणार नाही जाणार, पण बऱ्याच कन्सेप्ट आहे ते पलीकडे आहे. कारण पेपर 1 म्हटल्यानंतर पेपर असतो कुणासाठी लक्षात घ्या, तर 1 ते 5 साठी असतो. म्हणून पण आता लक्षात घ्या हे परिसर अभ्यासामध्ये इथे 4थीचा परिसर अभ्यास भाग 1 भाग 2, 5वीचा परिसर अभ्यास भाग 1 भाग 2, 6वीचा त्याच्यामध्ये काय म्हणू भूगोल म्हणा, सायन्स सोडून बाकीची सामाजिक शास्त्रे वाचायची. म्हणजे कशासाठी पेपर 1 साठी लक्षात घ्या. मग त्याच्या भूगोल म्हणा त्यानंतर इतिहास म्हणा ह्या गोष्टी तिथं वाचून काढायच्या. इतिहास भूगोल नागरिक शास्त्र वगैरे असेल तर वाचायचं. लक्षात घ्या. आता सामान्य विज्ञान तुम्ही मॅथ सायन्स म्हटलं, हे बघा इथे काय म्हटलं सांगा, मॅथ सायन्स मध्ये गणित आहे. आता विज्ञानमध्ये काय वाचायचं लक्षात घ्या. विज्ञानमध्ये आपण जर बघतो म्हटलं तर काय वाचायचं, तर इथे लक्षात घ्या की इयत्ता 6वी 7वी 8वी 9वी 10वी हे इथपर्यंतची विज्ञानची पुस्तकं वाचून काढायची. लक्षात घ्या इयत्ता जी काय स्टेट बोर्डाची पुस्तकं आहे, आपल्या ॲपमध्ये सर्व पुस्तके क्रमानं त्यांच्या PDF टाकलेल्या आहेत. प्रत्येकचं कंपार्टमेंट केलेलं आहे. सर्व गोष्टी आपण तिथे क्रमाने आणि प्रॉपर पद्धतीने ॲड केलेल्या आहेत. तुम्हाला काही अडचण येत नाही. सगळी फोल्डर बनवून आपण ती ॲड केलेली आहे, हे लक्षात घ्या. मग सामान्य विज्ञानाची गोष्ट करत असताना तर इयत्ता काय म्हणून सांगा 6वी 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत जे काही सामान्य विज्ञान आहे बघा, तर ते तुम्हाला बघायचं आहे. आता सामाजिक शास्त्रे हे जर दुसऱ्या पेपरची जर गोष्ट करत असाल तुम्ही, तर जसं मी सेम सांगितलं त्याचप्रमाणे कसं राहील सर, कोणकोणते विषय याच्यामध्ये इतिहास नंतर भूगोल नंतर नागरिकशास्त्र, इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे बघायचं आहे. आणि ते कुठून कुठपर्यंत, तर हे जसं मी सांगितलं 6 7 8 ऍक्च्युअल हे इथपर्यंतच आणि हे सुद्धा लक्षात घ्या इथपर्यंतच. पण तुम्हाला पुन्हा मी सांगतो प्रश्न याच्या पलीकडे गेली आहे. 6 7 8 इथे 9 आणि 10 लक्षात घ्या. 6 7 8 9 10 इत्यादी इयत्तांची तुम्हाला इतिहास एकदम सोप्या कन्सेप्ट असतात, बरोबर पानं पलटतात. जे काही महत्वाचं आहे, पुन्हा एक विशेष गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही जेव्हा ॲपमधले व्हिडिओ बघता किंवा कोणाचाही तुम्ही कोर्स घेतलेला आहे, लक्षात घ्या कोर्स घेतलेला आहे. आता ॲक्च्युअल जर समजा तुम्ही आपला जर कोर्स घेतलेला असेल तर त्या ठिकाणी तर मी तुम्हाला शिकवत असतानाच मार्क करून देतो, हायलाईट करतो की हा प्रश्न येईलच आणि याच्यावरच प्रश्न राहील असं तर मी बोलतच असतो.
लक्षात घ्या. असं तर मी स्वतः सांगत असतो, स्वतः बोलत असतो की असा प्रश्न येईल, याच्यावर प्रश्न राहील, हे मी तुम्हाला सांगत असतो. बरोबर आहे. तर आता बघा, पण मग तुम्हाला व्हिडिओ जे असतात कोणत्याही बॅचमधून तुम्ही व्हिडिओ बघत असता, ते परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही रिपीट नाही करू शकत, हे लक्षात. कारण समजा सगळ्या सिलेबसचे मिळून शेकडो व्हिडिओ जर होत असतील तर ते रिपीट तुम्ही करू शकत नाही. म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की व्हिडिओ जेव्हा चालू असतो, जे तुम्हाला शिक्षक शिकवत आहे आणि ते सांगत आहे की बाबा याच्यावर प्रश्न येईल, हे असं होईल, तर तेव्हाच तो आपली वही, नोंदवही, आपलं नोटबुक घेऊन तेव्हाच तो नोंदवून घ्यायचा, परत तो व्हिडिओ पाहायची. तसंच ज्या काही PDFs आहे, नोट्स आहे, PPT आहे, तुम्हाला ई बुक्स आहे, हे सगळे दिलेले आहे. त्याच्यातून तुम्ही हे परिसर अभ्यासाची पुस्तकं असू द्या, सामान्य विज्ञानाची पुस्तकं असू द्या, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असू द्या, ह्याच्यातून त्या नोट्स, सेल्फ नोट्स सोबतच काढणं जरुरी आहे. ते तुम्हाला शेवटी परीक्षेच्या दिवसात कामी येतात, हे लक्षात घ्या. बघा, आता त्याच्यानंतर TIT जर गोष्ट केली तर TITला तुम्हाला सांगतो कोणती पुस्तकं येईल जास्तीत जास्त. बघा, हे सामान्य विज्ञानाची गोष्ट जर केली, सामान्य विज्ञान, तर इथे बघा 9, 10, नंतर 11वी, 12वी, तर हे सर्व येईल. आणि नंतर तुम्हाला सांगतो हे इकडे 8, 9, 10, 11वी आणि 12वी, तर हे सगळी काय सांगा सामाजिक शास्त्रे, तर हे सर्वच्या सर्व पुस्तकं जी आहे ते TITला येईल. तुम्हाला पॅटर्न समजला का? शिक्षक म्हटल्यानंतर तुम्हाला 12वी पर्यंतचा जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे इयत्ता 3री पासून, 3री नंतर 4थी पासून, हे बघा 4, 5, 6, पेपर 2ला 7, 8, 9, 10, बरोबर आहे. इकडे 8, 9, 10, 11, 12, तर हे असं विचारल्या जात आहे. म्हणजे तुम्हाला जी काही सामाजिक शास्त्र आणि विज्ञानाची पुस्तकं आहे, तर तुम्ही फर्स्ट पेपर, सेकंड पेपर आणि TIT मिळून तुमच्याकडून ते अभ्यास कुठून कुठपर्यंत करून घेताय ते लक्षात घ्या. तर ते तुमच्या सोबत जो काही अभ्यास करून घेताय, तर तो अभ्यास तुमचा, लक्षात घ्या, तो अभ्यास तुमचा इयत्ता 4थी पासून, म्हणजे इयत्ता 1लीला गृहीत धरा, 4थी पासून डायरेक्ट 12वी पर्यंतच्या सर्व पुस्तकांचा अभ्यास एकंदरीत तुमच्याकडून करून घेताय, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं कंपार्टमेंट पाडून अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता दुसरी गोष्ट परत एकदा सांगतो तुम्हाला, कोणती सर? बघा, काय गोष्ट आहे, कोणती गोष्ट? तर बुद्धिमत्ता चाचणी हा म्हणजे TIT नावाचा जो चित्रपट आहे, TIT, TAIT, काय बोलतो आम्ही सांगा, TAIT हा जो चित्रपट आहे, तर बुद्धिमत्ता चाचणी त्या चित्रपटाचा हिरो होईल. सगळ्यात मेजर रोल कोणाचा आहे? तर बुद्धिमत्ता चाचणीचा आहे. कारण त्याला 80 प्रश्न आहे आणि 80 गुण आहे बुद्धिमत्ता चाचणीला. 80 प्रश्न, 80 गुण. त्यात विषयाला तुम्ही त्याच्यातल्या प्रत्येक अक्षरा त्याच्यामधल्या काय म्हणून सांगा, त्या विषयामधल्या बिंदूला सुद्धा चाळून गाळून एकदम आपल्या डोक्यामध्ये प्रत्येक कन्सेप्ट, संकल्पना, सगळ्या गोष्टी क्लिअर, स्पष्ट असणं जरुरी आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगची गोष्ट जर केली तर 110 प्रश्न डायरेक्ट TIT मध्ये, म्हणजे तेच रोल प्ले करणारे घटक आहे. बघा, हे हिरो, ते काय म्हणून सांगा, त्याचा सपोर्टर, तर असे मॅथमॅटिक्स, रिझनिंग TIT मध्ये रोल प्ले करणारे घटक आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याचा प्रॉपर अभ्यास होणं जरुरी आहे. आणि मॅथमॅटिक्स, रिझनिंग आणि सर्वच विषय आपल्या क्लासच्या माध्यमातून अत्यंत प्रॉपर पद्धतीने, अति बेसिक ते ॲडव्हान्स अशा पद्धतीने आपण शिकवत असतो, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर मित्रांनो, अभ्यास करत असताना मला तेच सांगायचं आहे की आपल्याला अभ्यास, एखादा विषय वाचत असताना तो कुठे कुठे आहे आणि किती महत्त्वाचा आहे. बालमानसशास्त्र सगळीकडे आहे, मराठी विषय सर्वीकडे आहे, इंग्रजी भाषा सगळीकडे आहे, गणिताला कुठेच पर्याय नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि परिसर अभ्यास, सामान्य ज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान, आणि फक्त हे बाकीच्या परीक्षांना नसणारा विषय जनरली कोणता, तर बुद्धिमत्ता चाचणी हा TITला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ठीक आहे. बघा, ह्याच्यानंतर आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. तर आता मी जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे अलीकडे तुम्हाला ह्या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता मोफत बॅच YouTube लाईव्ह असते. बघा, ह्या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी, स्पर्धा परीक्षा आणि शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त सबस्क्राईब करून चालणार नाही दादा, तुम्हाला नोटिफिकेशन तेव्हाच येईल जेव्हा घंटीचं बटन प्रेस करून तुम्ही ऑलवर टच करता. मग घंटीचं बटन प्रेस करा, ऑलवर टच करा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा. एवढंच नाही तर निव्वळ 98% तब्बल सूट देऊन आपण आपल्या ॲपमध्ये सर्व बॅच
अलीकडे आता बघा 20 ऑगस्ट 2024 रात्री 12 वाजेपर्यंत ही सूट आपल्याला चालणार आहे. 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्टच्या आधीपासून सुरू झालेली आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही कोणतीही बॅच घ्या, ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीजचे वेगळे पैसे लागणार नाही, ते तुम्हाला मोफत आहे, हे लक्षात घ्या. आणि आताच आपण याचे डिस्कशन केलेलं आहे की अभ्यास कसा केला जाईल. आपल्या बॅचमधून तुम्हाला काय मिळेल ते मी तुम्हाला सांगतो बघा. संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करता येईल. आणि 365 दिवस ह्याचा कालावधी, परीक्षा पुढे गेल्या तर ते एक्सटेंडही केलं जाईल. व्हिडिओ किती वेळा तुम्हाला बघता येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. आणि बॅच जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. धन्यवाद.